नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी वाटली डाळ करणार आहोत। त्यासाठी एवढी 1 वाटी चण्याची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि 3 तास भिजत घातली। 3 तासानंतर डाळ छान भिजली आहे। आता ह्या डाळीतलं पाणी मी काढून टाकते। 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेते। 2 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। डाळीमधलं सर्व पाणी काढून टाकले। आता आपण ही डाळ वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकूया। डाळ चांगली निथळून घ्यायची। डाळीमध्ये पाणी ठेवायचं नाही जास्त। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व डाळ मी काढून घेतली। पाव इंच आलं घेतलंय। 3 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात, त्यांचे तुकडे करून घेतलेत, ते टाकूया। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। जर आवश्यकता वाटली 1 किंवा 2 चमचे पाण्याचा वापर करायचा आहे। पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून डाळ जाडसर वाटून घेतली आहे। अशा पद्धतीने डाळीचं टेक्स्चर झालं पाहिजे। आता ही वाटलेली डाळ मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते। अशा पद्धतीने डाळीचं टेक्स्चर झालं पाहिजे। डाळ अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायची आहे। आपण ही डाळ गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी करणार आहोत, म्हणून याच्यामध्ये लसणाचा वापर केला नाहीये। जर तुम्ही ही डाळ इतर वेळी करणार असाल तर तुम्ही याच्यासोबत 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या वाटून घ्या। कुकरमध्ये याच्या 3 शिट्ट्या काढून घेते। कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेतली आहे। थंड झाली की ही डाळ आपण मोकळी करून घेऊया। डाळ थंड झाली आहे, ताटात काढून घेऊया। ताटात काढून घेते। डाळ मोकळी करून घेऊया। अशा पद्धतीने डाळ मोकळी करून घ्यायची। डाळ छान मोकळी करून घेतली आहे। आता आपण ही डाळ परतून घेऊया। डाळ परतून घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकते। याच्यासाठी तेल जरा जास्त टाकायचं, म्हणजे डाळ छान मऊ होते। तेल गरम झाले। छोटा 1 चमचा मोहरी टाकते। मोहरी छान तडतडली आहे। छोटा 1 चमचा जिरं टाकूया। जिरं छान फुललंय। 2 चिमूट हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकूया। डाळ टाकूया। छोटा पाव चमचा हळद टाकते। चवीनुसार मीठ। मंद गॅसवर डाळ छान परतून घेऊया। मंद गॅसवर 1 मिनिटभर डाळ छान परतून घेतली आहे। आता याच्यावर झाकण ठेवते। 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। डाळीला छान वाफ आली आहे। डाळ छान मऊ मोकळी झाली आहे। आपण ही डाळ गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी केली असल्यामुळे याच्यामध्ये कांद्याचा वापर केलेला नाहीये। इतर वेळी फोडणीमध्ये कांदा टाकून तुम्ही ही डाळ परतून घेऊ शकता। याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपली वाटली डाळ तयार झाली आहे। डाळ प्लेटमध्ये सर्व करूया। छान मोकळी झाली आहे। छान सुटसुटीत झाली आहे। छान सुगंध सुटलाय। ओलं खोबरं टाकते। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आपली वाटली डाळ तयार झाली आहे। ही वाटली डाळ प्रसादासाठी केली असल्यामुळे याच्यामध्ये कांदा आणि लसूण याचा वापर केलेला नाहीये। इतर वेळी तुम्ही कांदा लसणाचा वापर करू शकता। अशी वाटली डाळ आपण जेवताना खाऊ शकतो, नाश्त्याला खाऊ शकतो। याच्यावर लिंबू पिळूनही खूप छान लागते। करायला सोपी आहे, पौष्टिक आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।